यानंतर मी डॉक्टर आशुतोष मुरकुटे सरांना मंचावर आमंत्रित करतो आणि डॉक्टर डी एम पंचभाई सरांना पण मी मंचावर आमंत्रित करतो. डॉक्टर डी एम पंचभाई सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांना नमस्कार. आज या संत्रा आणि केळी पिकाच्या मार्गदर्शनाकरिता आज मंचकावर उपस्थित माझे मित्र डॉक्टर दिनेश कुमार, डॉक्टर मुरकुटे, डॉक्टर मेश्राम अँड डॉक्टर सांगावेलू तसेच सर्व उपस्थित शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 10 वर्षापासून साधारणपणे संत्र्यामध्ये काम करत असताना संत्र्याची एकूणच उत्पादकता आपल्या विभागामध्ये फार कमी झाल्यामुळे आणि आपल्याला जे भेडसावणारे जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये प्रामुख्याने फायटोप्थोरा हा मेजर आपल्याला प्रॉब्लेम ज्यामुळे भेडसावतो आणि ज्याच्यापासून आपल्याला आपल्या ज्या बागा आहेत फार मोठ्या प्रमाणात खराब होताना दिसतात आणि त्यामुळे आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे हे सुद्धा दिवसेंदिवस कमी होत असताना संत्र्याची उत्पादकता ही कशी वाढवता येईल त्या अनुषंगाने मला इस्रायललासुद्धा जाण्याचा योग आला आणि तिथली पीक परिस्थिती आणि आपल्या भारतातील पीक परिस्थिती याचा अभ्यास करून आपली संत्र्याची प्रोडक्टिव्हिटी व गुणवत्ता कशी वाढवता येईल त्या अनुषंगाने साधारणपणे मागच्या 10-12 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग घेतले आणि त्यामध्ये साधारणपणे आपण पाहिलं की सिट्रस सिनॅरिओ हा इस्रायलचा कसा आहे. तर त्यामध्ये साधारणपणे 70,000 हेक्टर क्षेत्रावर इस्रायलमध्ये संत्र्याची शेती केली जाते आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी मात्र ही साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत आहे आणि त्यांच्या ज्या व्हेरायटी ह्या फार वेगळ्या आहेत. ग्रेपफ्रूट त्या भागात जास्त घेतात, स्वीट ऑरेंज जास्त घेतात आणि मंडारीनमध्ये म्हणजे संत्र्यामध्ये ओर आणि ओरा आणि मुरकाट ह्या वेगवेगळ्या जातींची लागवड त्या ठिकाणी केली जाते. त्यासोबतच आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर साधारणपणे 3.5 लाख हेक्टरपर्यंत आपल्या भारतामध्ये संत्र्याची लागवड केल्या जाते. त्या वेगवेगळ्या जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की नागपूर मंडारीन, पर्टिक्युलरली विदर्भामध्ये नागपूर मंडारींची लागवड केली जाते आणि त्यामध्येही नागपूर संत्रा हे जे वाण आहे हे आपण एक वाण आपण या भागामध्ये घेतो आहे आणि आपल्याकडची जी एकूणच प्रोडक्टिव्हिटी आपण बघितली तर साधारणपणे 9 ते 10 टन प्रति हेक्टरी आहे. म्हणजे आपण 2 देशाचा जर विचार केला तर आपली प्रोडक्टिव्हिटी इस्रायलच्या प्रोडक्टिव्हिटीपेक्षा साधारणपणे 3 ते 3.5 पट हे कमी आहे. आता तिथली हवामानाचा विचार जर केला तर पाऊसमान मात्र इस्रायलमध्ये साधारणपणे 300 ते 350 mm आहे. तेच आपण भारताचा विचार केला किंवा आपल्या महाराष्ट्रात जिथं आपण संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो त्या विदर्भामध्ये आपण 800 ते 1200 mm पर्यंत पाऊसमान आहे. म्हणजे साधारणपणे 3 ते 4 पट जास्त पाऊसमान आपल्या विदर्भामध्ये आहे. तिकडच्या जमिनी पाहिल्या तर फार हलक्या ते मध्यम किंवा हलक्या जमिनी आहेत आणि त्याच्या उलट आपण विदर्भातल्या जमिनी जर पाहिल्या तर त्यामध्ये आपल्या काळ्या कसदार जमिनी आहेत, भरपूर उपजाऊ जमिनी आपल्या भागात आहेत. तरीसुद्धा मात्र आपली प्रोडक्टिव्हिटी ही फार कमी आहे आणि तोच एक उद्देश ठेवून आपण संत्र्यामध्ये आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल त्या अनुषंगाने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग हातात घेऊन आपण याच्यामध्ये जर पाहिले की मेजर कंपोनंट फॉर क्वालिटी प्रोडक्शन, जर क्वालिटी उत्पादन किंवा गुणवत्तापूर्ण आपल्याला उत्पादन जर घ्यावायचे असेल तर त्यामध्ये पहिला जो मुद्दा आपण पाहतो की क्वालिटी प्लांटिंग मटेरियल असणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या विदर्भामध्ये आपण पाहिलं की वरुड, मोर्शी आणि शेंदुरदाना घाट या भागामध्ये बऱ्याचशा नर्सरी ह्या एकवटलेल्या आहेत आणि साधारणपणे दरवर्षी 1 ते 1.5 कोटीपर्यंत आपले कलमा या विदर्भातून वेगवेगळ्या विभागामध्ये जातात. परंतु आपली जी ट्रॅडिशनल पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण ग्राउंडवर किंवा जमिनीवरच कलमा तयार करतो आणि एकाच ठिकाणी दरवर्षी आपण कलमा करत असल्यामुळे आपल्याला त्या नर्सरीपासूनच फायटोप्थोराची लागण होताना दिसते आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला क्वालिटी प्लांटिंग मटेरियल कसं उत्पादन करता येईल, म्हणजेच कंटेनराइज नर्सरी कशी करता येईल या माध्यमातून आपण आयडियल नर्सरी कशी उभी करता येईल आणि जेणेकरून आपण पॉलिथिन बॅगमध्ये समजा रोपं तयार केले
त्यावर बडिंग किंवा ग्राफ्टिंग केली आणि त्यापासून समजा आपण कलमं तयार केले, तर त्यापासून एका झाडापासून किंवा त्या नर्सरीपासून जे फायटोप्थोराची लागण होते त्याची थांबण किंवा त्याला आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो आणि फायटोप्थोरा फ्री रोपं किंवा कलमं आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या भागामध्ये आपण जमिनीवरच लागवड करतो, परंतु पाऊसमान जास्त आहे, जमिनी भारी आहेत, पाणी धरून ठेवणारे आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भागामध्ये ड्रेनेज किंवा निचरा जे म्हणतो जास्तीचा पाण्याचा निचरा हे करणं गरजेचं आहे आणि त्याकडे आपण फारशा त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपल्याला ड्रेनेजसुद्धा आपल्याला वाढवणं आणि त्यासाठी आपण समजा लागवड त्याची संत्र्याची लागवड ही गादी वाफेवर समजा केली तर आपल्याला जास्तीत जास्त जे वाफे आहेत हे नेहमीसाठी आपल्याला वापसा कंडिशनमध्ये कसे ठेवता येईल ते समजा आपण बघितलं तर नक्कीच त्यापासून आपल्याला फायटोप्थोरापासून मुक्तता मिळवता येते. दुसरं आपण पाहिलं की यूज ऑफ ड्रीप इरिगेशन, ड्रीप किंवा ठिबक सिंचनाची सोय करणं हे गरजेचं आहे. संत्रा लावायचा असेल तर पहिला प्रिन्सिपल आपण ठेवणं पाहिजे की ते एक तर गादी वाफेवर लावायचा आहे आपल्याला आणि सोबतच आपल्याला ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. दुसरा त्यामध्ये आपण पाहतो की प्रुनिंगचा अंतर्भाव त्या ठिकाणी आपण करत नाही. आपण पाहतो आपल्या भागामध्ये की बऱ्याच भागामध्ये आपण प्रुनिंग किंवा छाटणी तंत्रज्ञानाचा वापर फार कमी प्रमाणात किंवा नगण्य करतो आणि त्यासाठी आम्ही जो इंडो इज्रायल प्रकल्प राबवला त्यामध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टर चलित प्रुनिंग मशीन आपण या ठिकाणी आणली. त्याचे प्रयोग वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे घेतलं आणि त्याचे जे रिझल्ट आले त्यानुसार आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आपण प्रुनिंग मशीनचा सुद्धा वापर करत आहोत. नंतर साईट स्पेसिफिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपण यामध्ये सुद्धा मागं पडत आहोत. जसं पाहतो की विद्यापीठ किंवा कोणतीही रिसर्च संस्था ही ढोबळमानाने एक रिकमेंडेशन्स देतात, परंतु आपल्या जमिनीमध्ये आपण पाहिलं 10-12 एकरची जमीन असेल किंवा 5 एकराचा जरी तुकडा असेल आणि 4 कॉर्नरवरच्या वेगवेगळ्या जमिनीचं आपण पृथक्करण करून बघितलं तर त्यामध्ये नत्राचा त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण आणि पलासचं प्रमाण हे वेगवेगळ्या प्रमाणात असते आणि म्हणून एकूणच आपल्याला ज्या बागेमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावायचं आहे त्या बागेचं पहिल्यांदा पृथक्करण करणं गरजेचं आहे की त्यामध्ये त्या जमिनीचा pH किती आहे, त्या जमिनीमध्ये नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, पलाश किती आहे, वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट किती आहे आणि आपल्याला त्या झाडाची गरज किती आहे. आपल्याला त्यावरून त्याचा ताळेबंद करून आपण समजा अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला साईट स्पेसिफिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं तर आपल्याला ती बाग जास्तीत जास्त दिवसपर्यंत व्यवस्थित ठेवता येते आणि क्वालिटीचं उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी मिळवता येईल. नंतर दुसरं महत्त्वाचं पाहिलं की साईट स्पेसिफिक डिसीज अँड पेस्ट मॅनेजमेंट, वेगवेगळे रोग आणि वेगवेगळ्या किडीसुद्धा संत्र्याला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये कोणत्या रोगाची लागण झालेली आहे, कोणत्या किडीची लागण झाली आहे त्याचं पहिल्यांदा परीक्षण करून सर्वेक्षण करून त्याची ओळख करून त्याच्यावर निदान समजा आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्यापासून त्या रोगाचा आणि त्या किडींचा बंदोबस्त वेळेवर करता येतो आणि त्यानंतर उत्पादन झाल्यानंतर आपल्याला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा सुद्धा अवलंब करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून जे आपण पाहतो की पोस्ट हार्वेस्टमध्ये साधारणपणे 20 ते 25% फळं आपल्या हातात आलेली फळंसुद्धा वाया जातात आणि त्यामुळे आपल्याला जेवढं प्रोड्यूस फार्ममध्ये मिळते आहे ते कंझ्युमरपर्यंत कसं जाईल याचा समजा आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला पोस्ट हार्वेस्टमध्ये मिनिमम ज्या प्रॅक्टिसेस आहेत, वॉशिंग असेल, ग्रेडिंग असेल, क्लिनिंग असेल, सॉर्टिंग असेल, ह्या सर्व पद्धतीचा समजा आपण वापर केला आणि ग्रेडिंग, वॅक्सिंग, पॅकिंग करून समजा त्याची विक्री व्यवस्था केली तर नक्कीच आपल्याला हे होणारा जो 25 ते 30% जो नुकसान आहे तो सुद्धा आपल्याला वेळेवर टाळता येतो. आणि ह्या सर्व घटकांचा समजा आपण व्यवस्थित ताळेबंद आपण अभ्यास केला आणि त्यामध्ये त्याचा अंतर्भाव जर केला तर नक्कीच आपल्याला उत्पादकता आपल्या संत्र्याची वाढवता येते. आपण या ठिकाणी पाहतो की आपण पहिल्यांदा एक आदर्श रोपवाटिका तयार केली. त्यामध्ये मदर ब्लॉक्स जे आहेत हे इन्सेक्ट प्रूफ नेट हाऊसमध्ये आपण तयार केलीत आणि ह्या इन्सेक्ट नेट प्रूफ हाऊसमधलेच समजा आपण कलमकांड्या घेऊन आपण कलमीकरण केलं तर त्याचा वापर आपल्याला डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल करण्याकरता त्याचा वापर होतो. हे इन्सेक्ट प्रूफ नेट हाऊसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण ज्या कलमं तयार करतो आणि पेस्ट जे सकिंग पेस्ट आहेत, सकिंग पेस्टमुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या नर्सरीचं नुकसान होते आणि त्यापासून नंतर सिट्रस ग्रीनिंग असेल किंवा वेगवेगळे व्हायरसेस सारखे जे रोग आहेत हे सुद्धा नर्सरीपासूनच त्याचा प्रसार होऊ नये आणि त्या अनुषंगाने इन्सेक्ट प्रूफ नेट हाऊसचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला
त्यापासून डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल तयार करण्याकरता त्याचा वापर केला जातो. नंतर आपण जे कलमा तयार करतो त्या कलमासाठी सुद्धा अशा 8x12 इंचाच्या ज्या पॉलिथिन बॅग आहेत त्या पॉलिथिन बॅगचा वापर केला आणि त्याच्यामध्ये जो पॉटिंग मिक्सचर वापरतो तो सुद्धा व्यवस्थित सोलराईज करून जर घेतला तर त्यापासून जे काही बुरशी पर्टिक्युलरली फायटोप्थोराची जी बुरशी आहे त्याचा व्यवस्थापन त्या ठिकाणी केल्या जाते आणि आपल्याला प्रत्येक पिशवीमध्ये ड्रिपनीसुद्धा पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापनसुद्धा करता येतो. आणि यामुळे समजा आपण अशा कलमा जर तयार केल्या तर नक्कीच आपल्याला ह्या दर्जेदार कलमा आपल्याला तयार करता येतात. आणि या कलमाचा समजा वापर केलं तर नक्की आपल्याला 100% सर्वायवल असलेली बाग आपल्याला उभी करता येते. एक हेल्दी बाग या ठिकाणी उभी करता येते. आणि सुरुवातीपासून आपण पाहतो या रोपट्याकडे समजा पाहिलं तर 3 ते 4 फांद्या समजा रोपापासूनच त्यावर असल्या तर आपल्याला जो मेन बगीच्यामध्ये जो आपण झाडाचा सांगाडा तयार करतो तो सांगाडासुद्धा व्यवस्थित उभा करण्यासाठी त्याची मदत होते. आणि म्हणून त्या पिशवीमध्येच आपण त्या झाडालासुद्धा असं ट्रेन करू शकतो की त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 फांद्या त्या स्टार्टिंगपासूनच कशा आणाव्यात. त्याच्यामुळे त्याचा शेंडा जर खुळला तर त्याच्या आजूबाजूला 3-4 बाजूला 3-4 फांद्या फुटून तो एक सांगाडा व्यवस्थित करता येईल अशा रीतीने आपण त्याची व्यवस्था करता येते. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण वेगवेगळे प्रयोग जेव्हा हातात घेतले तर संत्र्याची लागवड ही गादी वापर करावी हा पहिल्यांदाच आपण या विदर्भामध्ये आणि एकूणच भारतामध्ये याचा विचार केला. आणि त्यामध्ये साधारणपणे 3 मीटर रुंदीचे आणि 50 सेंटीमीटर उंचीचे असे जर बेड केले तर त्या बेडवर समजा आपण लागवड केली तर यामध्ये काय होईल की जास्तीचा जर पाऊस येतो पाऊसमान भरपूर आहे आपल्या विदर्भामध्ये आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा त्या झाडाचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करता येते. पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो आणि निचरा होत असल्यामुळे आपल्याला त्या झाडाची जी कंडिशन आहे किंवा फायटोप्थोरा किंवा मूळ कुजव्या हा जो रोग किंवा खोड कुजणारी जे समस्या आपल्या भागात येते तीसुद्धा यापासून टाळता येते. आणि अशा प्रकारे 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला उत्कृष्ट बाग आपल्याला तयार करता येते. आणि स्टार्टिंगपासूनच आपण समजा ड्रीपच्या ज्या 2 नळ्या आहेत आपण पहिल्यांदा महाराष्ट्र शासनामध्ये संत्रा पिकासाठी फक्त 1 लॅटरलची या ठिकाणी व्यवस्था होती का सबसिडी मिळत होती. परंतु आपण या महाराष्ट्र शासनाला आपण जे रिकमेंडेशन दिलं त्यानुसार आपण गादी वाफ्यावर लागवड करणे आणि दुहेरी लॅटरलचा वापर करण्यासाठी सुद्धा आपल्या भागामध्ये त्याच्या महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीच्या प्रोग्राममध्ये याचासुद्धा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. नंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिले ही जी फोटोग्राफ दिसते आपल्याला ही 6 मीटर बाय 6 मीटर लागवड अंतरावर आपल्या भारतातली आहे. दुसरी फोटो आपण बघितली तर ही 6 मीटर बाय 3 मीटरवरची इस्रायलमधली बाग दिसते. पहिल्या फोटोमध्ये आपण बघितलं तर सावली ऊन अशा प्रकारचे तुम्हाला एक फोटोमध्ये दिसते. तेच आपण दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक कंटिन्युअस बघितलं तर सावली आहे म्हणजे एक प्रकारची एक भिंत लाईव्ह भिंत त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि याचा वापर समजा आपण घन लागवडीचा समजा आपण वापर केला तर पर युनिट एरिया किंवा प्रति हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात केला जाऊ शकतो. आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये 6 मीटर बाय 6 मीटर 6 मीटर बाय 3 मीटर 6 मीटर बाय 4 मीटर आणि 6 मीटर बाय 2 मीटर ह्या वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी घेतले. आणि त्यामधून असं संपन्न झालं की 6 मीटर बाय 3 मीटरवर समजा लागवड केली तर आपल्याला उत्पादकतेमध्ये सुद्धा त्यामध्ये भर पाडता येते. आणि या गादी वाफ्यावर लागवड केली डबल लॅटरलचा वापर केला आणि कॅनोपी मॅनेजमेंटचा वापर जर केला तर आपण पाहतो की सर्वसाधारणपणे नैसर्गिक पद्धतीनं आपण जेव्हा लागवड करतो किंवा ट्रॅडिशनल पद्धतीनं तर पहिला जो पीक घेतो आपण 5 वर्षानंतर म्हणजे 6व्या वर्षी पहिला पीक घेतो. परंतु या पद्धतीमध्ये लागवड केली तर 3 वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी आपल्याला पहिला क्रॉप हा घेता येतो. आणि पहिल्याच वर्षी आपण आपल्याच फार्मवर नाही तर शेतकऱ्यांच्या फार्मवरसुद्धा आपण 7 ठिकाणी एक मॉडेल फार्म त्या ठिकाणी डेव्हलप केले. नागपूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा आपण 4थ्या वर्षी आपण क्रॉप घेतला. आणि 4थ्या वर्षी म्हणजे पहिला जो क्रॉप घेतला त्या पहिल्या क्रॉपमध्ये आपण 18 टनाचा ॲव्हरेज आपल्याला मिळालं. दुसऱ्या वर्षी जेव्हा आपण क्रॉप घेतला त्या वर्षी आपल्याला पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 24 टनापर्यंत ॲव्हरेज भेटतो आहे. आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे 6 वर्ष झाल्यानंतर साधारणपणे 32 ते 35 टनापर्यंत आपल्याला संत्र्याचं उत्पादन आपल्याला आपल्या विदर्भामध्ये मिळते आहे. आणि आपण एकूणच आता 10 वर्षामध्ये आपण पाहतो की ज्या शेतकऱ्यांनी या टेक्नॉलॉजीचा ज्यांनी वापर केला त्या सर्व शेतकऱ्यांकडे
आपल्याला साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत आपल्याला उत्पादन, काही शेतकरी 50 टनापर्यंत, तर काही शेतकरी एक शेतकरी तर 70 टनापर्यंत यावर्षी पोहोचला. म्हणजे असे फार कमी शेतकरी आहेत. परंतु या टेक्नॉलॉजीचा समजा आपण वापर केलं तर नक्कीच आपण जे 9 ते 10 टन आपली जे ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी आहे त्या ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटीपेक्षा साधारणपणे 3 ते 4 पटीनं आपण उत्पादकता या ठिकाणी वाढवता येऊ शकते. दुसरं आपण पाहिलं की प्रुनिंगचा वापर, आपण हे इस्रायलमधली फोटो आहे, तर या ठिकाणी एक बॉक्स तयार केला जातं, म्हणजे चौकोनी बॉक्स जसं आपण गोल्डन डुरांडाच्या बागेमध्ये करतो तशाच प्रकारची याची छाटणी केली जाते. आणि यामध्ये बघितलं तर हे तिथले एक सायंटिस्ट आहेत आणि माणसाची हाईट समजा आपण पाहिली, साधारणपणे 6 फुटाचा माणूस असतो, तर तिथली जे हाईट म्हणजे जास्तीत जास्त 7 ते 8 फुटापर्यंत ते बाग ठेवतात आणि त्याच्यावरती बाग वाढू देत नाही. आपल्याकडच्या बागा पाहिल्या तर साधारणपणे 18 फूट 22 फुटापर्यंत आपल्या बागा वाढतात. आणि संत्र्याची जी फ्रुटिंग हॅबिट आहे त्या फ्रुटिंग हॅबिटमध्ये आपण पाहिलं की शेंड्यावर फळधारणा होते, म्हणजे टर्मिनल फ्लावरिंग असल्यामुळे, आणि पर्यायानं आपल्याला शेंड्याकडे फांद्यावर फळधारणा होत असल्यामुळे, झुपक्यात फळधारणा होत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक बागेमध्ये प्रत्येक झाडाला 8 बांबूचा आधारसुद्धा द्यावा लागतो. परंतु आपण समजा छाटणी केली तर अशा प्रकारचं चौकोनी शेप आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. आणि ह्या सर्व इस्रायलच्या फोटो आहेत. आणि अशाच प्रयोग आपण आपल्या बागेमध्ये सुद्धा घेतले. तर हे बघा, हे पहिल्यांदा आपण विदर्भामध्ये आपल्या नागपूर संत्र्यावर छाटणी केली. त्यामध्ये ही जी मशीन्स आहे आपण इटलीवरून आपण प्रोक्यूर केली आणि त्यामध्ये ह्या यंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या कंडिशनमध्ये 8 फूट 10 फूट आणि 12 फूट जमिनीपासून या डिफरंट अंतरावर आपण समजा छाटणी केली. त्यामध्ये आम्हाला असं आढळलं की जमिनीपासून 10 फुटावर समजा आपण छाटणी केली तर 10 फुटावर छाटणी केली तर आपल्या संत्र्यासाठी ते उपयुक्त आहे. आणि छाटणी केल्यानंतर आपण जी प्रोडक्टिव्हिटी पाहिली तर साधारण ते 28 ते 32 टनापर्यंत आपल्याला प्रोडक्टिव्हिटी इवन 6 मीटर बाय 6 मीटरच्या बागेमध्ये सुद्धा मिळते. कारण यामध्ये प्रुनिंगचे प्रयोग ज्या ठिकाणी आपण घेतले तर त्या ठिकाणी आपण पाहतो की आपण त्या फोटोमध्ये बघा की सर्वचे सर्व फळं हे आतमधल्यामध्ये आपण जसं पेटीमध्ये माल लागते असं म्हणतो तशाच प्रकारे सर्व आच्छादन केलेले फळं आहेत. दुसरं, यामध्ये पानांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात वाढते. आपण एक सर्वसाधारण एक रूल पाहिलं की एक उत्कृष्ट आपल्याला संत्रा फळ पाहिजे आहे तर त्याच्या पाठीमागं साधारणपणे 35 ते 40 पानं असणं गरजेचं आहे. आणि आपण ॲव्हरेजमध्ये समजा 1000 फळं आपण एका संत्र्याच्या झाडावर समजा घेत असू तर त्या संत्र्याच्या झाडावर साधारणपणे 35 ते 40 हजार पानं असणं हे गरजेचं आहे. हिरवीगार तजेलेदार पानं ही असणे गरजेचे आहे. आणि हे तेव्हाच पॉसिबल होऊ शकते जर आपण प्रुनिंगचा आपण अंतर्भाव केला, त्या ठिकाणी न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा अंतर्भाव केला आणि कीड आणि रोग हे व्यवस्थित व्यवस्थापन त्याचं जर केलं तरच आपल्याला ह्या कंडिशन्स आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवता येतील. दुसरं पाहिलं की यामध्ये एकसारखे फळं आपल्याला घेता येतात. प्रुनिंगचा आपण समजा ज्या ठिकाणी वापर केलं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी प्रुनिंग करत नाही किंवा नैसर्गिक पद्धतीने आपण ट्रॅडिशनल पद्धतीने आपण फळधारणा घेतो तर त्या ठिकाणी फक्त 15 ते 20% फळं आपल्याला ए ग्रेडची फळं मिळतात. परंतु तेच आपण प्रुनिंगचा वापर केला, अन्नद्रव्य व्यवस्थापन सर्व व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 80% फळं ही ए ग्रेडची मिळतात आणि त्यामुळे त्या फळांना बाजारभावसुद्धा हा व्यवस्थित भेटतो. सर्व एकसारखी फळं वाढतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या शेतकऱ्यांकडे आपण हे प्रयोग घेतले त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 30 ते 32 टनापर्यंत, काही ठिकाणी 35 टनापर्यंत आपण या ठिकाणी ॲव्हरेज घेऊ शकलो. ही फळधारणा पहा, सर्वचे सर्व फळं हे पानाने झाकल्यासारखे आहेत आणि त्यामुळे त्यांचा कलरसुद्धा हा एकसारखा डेव्हलप झालेला दिसतो. खालीपासून फळधारणा झालेली आहे. आणि आपण पाहतो की आपल्या संत्र्यामध्ये आपण बघितलं तर सर्वच्या सर्वच ठिकाणी आपण एका झाडाला 8 बांबूचा आधार द्यावा लागतो. आणि त्यामुळे डॉक्टर इकडे या ना, या. आणि त्यामुळे समजा आपण ज्या ठिकाणी प्रुनिंगचा वापर केला, अन्नद्रव्य व्यवस्थित समजा आपण दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या झाडाला बेगण्या लावायची गरज नाही किंवा आधार देण्याची सुद्धा गरज नाही. आणि अशा प्रकारे आपण एक माणसाच्या हातानं आपण फळं तोडू शकतो आणि त्यावर जास्तीत जास्त डॅमेज पण होताना दिसत नाही आहे.
आपण हे पाहिलं की साईट स्पेसिफिक न्यूट्रिएंटबद्दल तुम्हाला सांगितलं की साईल टेस्टिंगमध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये काय आहे, कोणते कोणते अन्नद्रव्य आहेत ते बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये पानाचं पृथक्करण करणंसुद्धा गरजेचं आहे की आपण जसं आपण आपली प्रकृती समजा खराब झाली तर आपण ब्लड रिपोर्ट घेतो किंवा ब्लड टेस्टिंग करतो आणि त्यामध्ये कशाची कमी आहे ते सुद्धा आपण चेक करतो. त्याचप्रकारे पानाचं पृथक्करण समजा करून केलं आणि त्याला टिश्यू ॲनालिसिस म्हणतो आणि त्यामध्ये पानामध्ये किती अन्नद्रव्य आहेत आणि आपल्या जमिनीमध्ये किती आहेत आणि झाडाला किती लागतात याचा ताळमेळ करून समजा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला ती बाग आपल्याला फळधारणंसुद्धा क्वालिटीची फळं मिळतील. त्यासोबतच त्या बागेचं आयुष्यमान जे आपल्याला वाढवायचं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वाढवता येईल. आपण ह्या ड्रीपच्या माध्यमातून आपण जे खतं देतो त्यामध्ये युरियाची क्वांटिटीसुद्धा या ठिकाणी दाखवली आहे की प्रत्येक वर्षी 4 वर्षानंतर किती द्यायला पाहिजे, 4 वर्षापर्यंत किती द्यायला पाहिजे याचासुद्धा ताळेबंद हा टेबल या ठिकाणी तयार केलेला आहे. हा युरियाचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी फर्टिलायझर जो आहे हा नवीन झाडांना किंवा नवीन जे 1 ते 4थ्या वर्षापर्यंत किती अन्नद्रव्य व्यवस्थापन द्यायला पाहिजे. नंतर हे म्युरेट ऑफ पोटॅश आपण किती द्यायला पाहिजे त्याचा हा ताळेबंद आहे. नंतर जे बिअरिंग प्लांट्स आहेत किंवा ज्या झाडावर आपण फळधारणा घेतो त्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण त्याचे साधारणपणे 4 क्वार्टर पाळले आणि फ्लावरिंगच्या वेळी फ्लावरिंग म्हणजे फ्रूट सेट पहिला जो सेट असतो त्या फ्रूट सेटच्या वेळेस, नंतर ग्रोथ स्टेजला आणि दुसऱ्या ग्रोथ स्टेजला अशा प्रकारे 4 स्टेजेसमध्ये आपण समजा विभागून खताच्या मात्रा दिल्या, युरिया, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश आणि सोबतच मायक्रोन्यूट्रियनचा समजा आपण त्याचा सप्लिमेंट दिलं त्याचं पृथक्करण करून तर त्याचेसुद्धा इफेक्ट आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा आपल्या बागेचं जर केलं तर आपल्या बागेतून सुद्धा नक्कीच 30 ते 35 टनापर्यंत ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी घेता येईल आणि ए ग्रेडच्या क्वालिटीचे फळंसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी घेता येतील. नंतर तुम्हाला सांगितलं की डिसीज अँड पेस्ट मॅनेजमेंटसुद्धा हे वेळेवर करणं गरजेचं आहे. वेळेवर करून आपल्याला पहिल्यांदा आपल्या बागेमध्ये कोणत्या रोगाची लागण झालेली आहे, कोणती कीड आहे याचं सर्वेक्षण करणं हे गरजेचं आहे आणि सर्वेक्षण करून त्याची ओळख करून त्यावर चालणारी औषध व्यवस्थित जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला आपले पैसे जास्त वाया जाणार नाही आणि जी काही कीड असेल, जी काही रोग असेल त्याचासुद्धा बंदोबस्त आपल्याला वेळीच करता येईल. आणि दुसरं महत्त्वाचं आपण पाहिलं की पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेससुद्धा आपल्या भागामध्ये फार कमी प्रमाणामध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा अवलंब केला जातो आणि आपल्या भागामध्ये डायरेक्ट शेतामधून मंडीमध्ये किंवा थेट ग्राहकापर्यंत आपण माल पोहोचवतो. परंतु ज्या काही वेल डेव्हलप कंट्री आहेत किंवा पर्टिक्युलरली इस्रायलचा जर उदाहरण केला त्या ठिकाणी कुठलाही प्रोड्यूस हा डायरेक्ट मंडीमध्ये जात नाही किंवा मार्केटमध्ये जात नाही, तो पहिले प्रोसेसिंग युनिटमध्ये जातो आणि त्या युनिटमधून क्लिनिंग होऊन, सॉर्टिंग होऊन, ग्रेडिंग होऊन, वॅक्सिंग केल्यानंतर, पॅकेजिंग केल्यानंतरच तो माल मार्केटमध्ये जातो. आणि ह्या प्रॅक्टिसेस समजा आपण अवलंब केलं तर नक्कीच आपल्यासुद्धा जो 30 ते 35% जे लॉसेस जातात ते सुद्धा आपल्याला कमी करता येतील. आता आपल्या विदर्भामध्ये सुद्धा साधारणपणे वरुड, मोर्शी एरियामध्ये किंवा काटोल आणि कळमेश्वर एरियामध्ये साधारणपणे 10 ते 12 युनिट सध्या स्थापित झालेले आहेत आणि याचा वापरसुद्धा आपण करतो आहोत. आणि जास्तीत जास्त माल हा बांगलादेशला आपला जातो आहे आणि त्याकरता ग्रेडिंग, वॅक्सिंग आणि वेगवेगळे कोटिंग करून किंवा पॅकिंग करूनसुद्धा आपण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काही प्रॉब्लेम्स हा क्लासिक ट्रायंगल आपण म्हणतो की शेतकरी, शास्त्रज्ञ आणि जे एक्सटेन्शन वर्कर किंवा जे शासनाचे जे कर्मचारी आहेत यांच्यामध्ये जेवढी जास्त त्यांच्या भेटी होतील, ज्यांचा सांगड जेवढी जास्त राहील तेवढे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि म्हणून शेतकरी, कृषी कर्मचारी आणि शास्त्रज्ञ यांचं जे बॉन्ड आहे हा जेवढा जास्तीत जास्त मजबूत करता येईल ते जर केलं, 15 दिवसातून, 8 दिवसातून, 1 महिन्यातून समजा आपण वारंवार मीटिंग घेतल्या आणि नेहमी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा विचार जर केला तर नक्कीच याचे रिझल्ट आपल्याला त्याचा उत्पादन वाढीकरता आणि गुणवत्ता वाढीसुद्धा हे चांगले दिसून आलेले आहेत. आणि म्हणून आपण आपल्या म्हणजे पर्टिक्युलरली नागपूर डिस्ट्रिक्ट आणि अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही नेहमी त्या शेतकऱ्यांकडे जातो. आमचे शेतकरीसुद्धा कॉन्टॅक्ट फार्मर आहेत आणि त्यांचा वापर करून
ज्या काही टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थेमध्ये जे रिसर्च केल्या जाते त्याचा अवलंब आपण शेतीमध्ये कसं करता येईल किंवा लॅब टू फार्म हे जर जास्तीत जास्त याचा जर अवलंब केला तरच नक्की त्याचा उपयोग आपल्याला गुणवत्ता वाढीसाठी हा आपल्याला संत्र्यामध्ये दिसून येतो. आणि अशा प्रकारे आपण गादी वाफ्यावर लागवड करणं, हाय डेन्सिटीचा प्रयोग करून हाय डेन्सिटीमध्ये 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड करणे, ज्यामुळे आपल्याला झाडांची संख्या आपण 6 मीटर बाय 6 मीटरवर लावली तर साधारणपणे 277 झाडं बसतात. तेच आपण 6 मीटर बाय 3 मीटरवर समजा लागवड केली तर त्यामध्ये 555 झाडं या ठिकाणी बसतात, म्हणजे डबल प्लांट पॉप्युलेशन होतं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपण त्याची कॅनोपी मॅनेजमेंट, प्रुनिंगचे प्रयोग किंवा प्रुनिंगचा अंतर्भाव त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला कॅनोपी व्यवस्थित मॅनेज करता येते. आणि सोबतच पाणी व्यवस्थापनासाठी 2 दुहेरी नळीचा वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फर्टिगेशनच्या माध्यमातून समजा केलं तर त्या आपल्या संत्र्यामध्ये गुणवत्ता वाढीसाठी किंवा जे शेतकरी या इंडो इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत ते जास्तीत जास्त शेतकरी साधारणपणे 30 ते 35 टनाचा ॲव्हरेज आपल्या विदर्भामध्ये घेत आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीसुद्धा याचा अवलंब करावा आणि आपल्या संत्र्यामध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता कशी मिळवता येईल, जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आमच्या कृषी महाविद्यालय नागपूर येथे, नंतर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथे, नंतर डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर अकोलामध्ये आणि आमचं ARS अचलपूर या 4 ठिकाणी आम्ही ह्या नवीन ज्या मशीन्स आणल्या, प्रुनिंग मशीन्स, याचासुद्धा वापर आपण आपल्या शेतामध्ये करावा की जेणेकरून आपल्याला सर्वांना देता येणार नाही, परंतु आपण इस्टिमेट केलं तर साधारणपणे 500 मशीन जरी असल्या तर आपल्या विदर्भासाठी कमी आहेत. परंतु त्याचे उत्कृष्ट रिझल्ट असल्यामुळे शेतकऱ्यांच्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात या मशीनसाठी रांगा लागत आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी याचा अवलंब करावा. आणि त्यांना मशीन्स जर समजा उपलब्ध नसतील तर मॅन्युअलीसुद्धा प्रुनिंग केलं, लेबरच्या साह्यानेसुद्धा किंवा सिकटरच्या माध्यमातूनसुद्धा प्रुनिंग केलं आणि आधीपासूनच आपली बाग किंवा आपला झाड हा 10 फुटापेक्षा वर जाणार नाही याची समजा काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच त्यापासून एक उत्कृष्ट बाग उभी करता येईल, त्याचा सांगाडा हा व्यवस्थित ठेवता येतील आणि त्यापासून आपल्याला क्वालिटीचे फळं आणि साधारणपणे या सर्व टेक्नॉलॉजी समजा वापर केला तर नक्कीच साधारणपणे 2.5 ते 3 पट उत्पादन हा जास्तीत जास्त मिळेल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्यासोबत डॉक्टर नरेश मेश्राम आहेत. त्यांना मी विनंती करतो की प्लांट प्रोटेक्शन म्हणजे सर क्वेश्चन आन्सर. हॅलो सर, हो. मी किशोर अर्बट, प्रॉपर मोर्सला असतो. तर माझ्या मनात एक शंका आहे, आपण जे रिकमेंड लोक करतात जिब्रेलिक ॲसिड, याचं जे काम आहे ते सेल लांबवणे, म्हणजे जे आपण द्राक्षामध्ये आपण याचा उपयोग करतो बरोबर, हाच आपण प्रयोग संत्र्यामध्ये करायला लागलो आणि दिवसांदिवस प्रमाण सुद्धा वाढवायला लागलो आणि न्यूट्रिशन बॅलन्स प्रॉपरली होत नाही, त्यामुळे जे साईड इफेक्ट येऊन ते Y12 कन्वर्ट होतात असं माझं मत आहे. तसंच न्यूट्रिशन सेकंडरीमध्ये सल्फरची कमतरता आपल्या इथे भरपूर प्रमाणात दिसते, कॅल्शियम जास्त आहे आणि मॅग्नेशियमची कमतरता त्यामुळेच माहीत पडते. हा कॅल्शियम जास्त असणे त्यासाठी पर्याय म्हणून सल्फरचा वापर वाढवणे आणि इकडे मॅग्नेशियम थोडं वाढवलं तर सेकंडरीचा बॅलन्स करता येईल का? बघा, एका न्यूट्रियंटची गरज कमी करण्याकरता दुसऱ्याचं वाढवून आपल्याला चालणार नाही, म्हणून बॅलन्स असणं हे गरजेचं आहे. आपल्या जमिनीमध्ये आपल्या संत्रापट्ट्यामध्ये आपण पाहतो की कॅल्शियमचे प्रमाण जरी जास्त असलं परंतु कॅल्शियम अवेलेबल होताना हा कमी प्रमाणात दिसते. तसंच आपण पोटॅश म्हणतो, पोटॅशसुद्धा आपल्या जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु पोटॅशची जी उपलब्धता आहे ही फार कमी प्रमाणात आहे. आणि म्हणून आपण पाहतो, मी आमच्या रिकमेंडेशनमध्ये सुद्धा साधारणपणे डबल MOP दुप्पट प्रमाणात समजा आपण जे आता सध्याचे रिकमेंड जसं आता सध्या आपण करतो आहे 1200, 400 आणि 400, 1200 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पलास. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही 700-800पर्यंत जरी पलासवर गेले, पलासची उपलब्धता फार कमी प्रमाणात आहे. आणि त्याच्या न्यूट्रियंटमध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंटचा समजा आपण विचार केला तर त्यामध्ये जस्ताचे प्रमाण फार कमी आहे आणि झिंकचे प्रमाण हे कमी असल्यामुळे सुद्धा आपल्या बागा बऱ्याच प्रमाणात सलाटतात किंवा अशा लेदरी, त्याचे पानं असे लेदरी होतात. दुसरं मॅग्नेशियमचे सुद्धा प्रमाण कमी आहे आणि कमी आहे सर. फेरस पण कमी आहे ना? हां, फेरस कमी आहे आणि त्यामुळे झिंक सल्फेट साधारणपणे एका झाडाला 250 ग्राम, फेरस सल्फेट 250 ग्राम,
मॅंगनीज हे सुद्धा 200 ग्राम, नंतर बोरान हे 50 ग्राम, ह्या प्रमाणात समजा आपण त्याची कमतरता पाहून हे मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा देणं गरजेचं आहे. सल्फर किती झाला पाहिजे? सल्फरसुद्धा 200 ग्रामपर्यंत चालतो. ओके, पण सर जिब्रेलिक ॲसिड किंवा जिका जे आता तुम्ही जे म्हटलं की जिब्रेलिक ॲसिड किंवा वेगवेगळे जे संजीवक आहेत, हां. संजीवक आहेत ह्या बसा ना, संजीवक आहेत. संजीवकाचा वापर आपण फळांच्या वाढीकरिता आपण मोठ्या प्रमाणात यूज करतो, तरी आपल्या संत्र्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो. परंतु जेव्हा फळधारणा झाल्यानंतर जेव्हा पहिली जे पी स्टेजची जेव्हा किंवा बोराच्या आकाराची जेव्हा फळं असतात तेव्हा आपण समजा जिब्रेलिक ॲसिडचा समजा फवारा दिला तर त्यामुळे काय होते, फळं गळसुद्धा नियंत्रित ठेवता येते आणि दुसरं फळाची वाढ होण्याकरिता त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून 10 ते 15 ppm पर्यंतच आपण जिब्रेलिक ॲसिड वापरावे, त्याच्यापेक्षा जास्त वापरू नये. रिपीट स्प्रे ज़्यादा होने की वजह से कुछ प्रॉब्लम जाती है क्या? बघा, एक्चुअल कोणतीही गोष्ट एक्सेसमध्ये समजा वापरली आणि संजीवकाचा वापर समजा आपण जास्त केला, तर त्या एक्सेसमुळे तुम्ही जे लांबुळके फळं होतात किंवा वायबासारखे दिसतात ते होऊ शकते. आणि त्यामुळे हार्डली 1 ते 2 फवारण्याच फक्त जिब्रेलिक ॲसिडच्या द्याव्यात. नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचा वापर हा फळगळीसाठी वापरावा की जेणेकरून त्याच्या ॲप्सिसिक जो लेअर तयार होतो तो ॲप्सिसिक लेअर तयार होऊ नये, फळगळ थांबावी, त्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिलं की या मागच्या वर्षी आणि यावर्षी फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. फळगळीसाठी प्रमुख 3 कारणं आपल्याला दिसलीत आणि त्याचा बेसिक कारण म्हणजे हा ड्रेनेज आहे. पहिला कारण ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, वेळेवर येणारी बुरशी पाहतो, आपण वेळेवर येणारा कीड पाहतो आणि आता सध्या यावर्षी ग्रीनिंगचा सुद्धा प्रादुर्भाव आहे असं सुद्धा निष्कर्षात आलं. परंतु बेसिक जो कॉज आहे हा ड्रेनेज आहे. म्हणजे निचरा हा फार मोठा महत्त्वाचा विषय आहे. जसं आपण बिल्डिंग तयार करतो तर पाया हा महत्त्वाचा विषय आहे किंवा आपली बिल्डिंग जास्तीत जास्त काळ टिकावी, आणि त्या अनुषंगानेच आपण पहिला बाग समजा लावायची असेल तर चारही बाजूनं चर खोदणे, त्यातून जास्तीचा पाणी कसा निघून जाईल ते बघणे आणि नंतर गादी वाफे तयार करून समजा आपण लागवड केली आणि त्यामध्ये नेहमी आपली बाग नेहमी ही वापसा कंडिशनमध्ये कशी राहील ह्याचं समजा ताळेबंद नियोजन समजा केलं तर हे येणारे जे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत हे अत्यंत कमी प्रमाणात होतात आणि त्याचासुद्धा विल्हेवाट आपल्याला करता येते. आणि म्हणून ड्रेनेज हा सर्वात महत्त्वाचा जो आपल्या भागामध्ये फार कमी प्रमाणात त्याच्याकडे लक्ष दिले जाते. आपल्या जमिनी आहेत भारी, साधारण जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान होतो, 1200 mm पर्यंत पाऊस पडतो. वरून जरी पाऊस नसला किंवा पाणी दिसत नसला, आतमध्ये मात्र पाणी त्याच्या मुळ्या फार पाण्यामध्ये असतात आणि त्याचं रेस्पिरेशन ही क्लिअरली बंद होते आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मात्र फळगळीवर असेल किंवा मग फायटोप्थोरा चिलेला बुरशी वाढेल, नंतर इवन कोलोट्रिकम वाढतो. आणि मागच्या वर्षी पाहिलं की ज्या ठिकाणी कंटिन्युअस 2-2, 3-3 दिवस पाऊस होता त्यानंतर 4-5 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्या बागेमध्ये मात्र फळगळ ही 100% झालेली आहे. आणि म्हणून हे सर्व टाळायचं असेल, कारण आता पाऊसमान किंवा पावसाचा अंदाज घेऊन आपण कधी पाऊस येईल कधी ब्रेक देईल ह्यासुद्धा गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि म्हणून आपल्याला पूर्वीपासूनच आपण त्याची तयारी केली आणि ज्या ठिकाणी आता गादी वापर लागवड केली नसेल परंतु त्या बागेमध्ये सुद्धा चारही बाजूने चर खोदता येते. अल्टरनेट रोमधून समजा आपण खोल नांगरटी केली आणि त्या ठिकाणी आपण समजा चर काढले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जास्तीचा पाणी आपल्याला काढता येतो. आणि ही निचऱ्याची व्यवस्था पण आपण समजा पहिल्यांदा केली तर नक्कीच आपल्याला फळगळीसारखा जो प्रॉब्लेम सध्या भेडसावत आहे तो सुद्धा काही प्रमाणात कमी करता येते. आणि नंतर सोबत त्याला सप्लिमेंट म्हणून नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचा वापर, नंतर तुमच्या बुरशीजन्य रोग म्हणजे बुरशीनाशकाचा वापर जर केलं तर नक्कीच त्यापासून बचाव करता येतो. सर जैसे अभी आप बता रहे हैं ड्रेनेज के बारे में, हाँ. एक प्रॉब्लम काफ़ी ज़्यादा अभी है महाराष्ट्र मध्य प्रदेश दोनों जगह पे. हाँ. ये जो फ्रूट ड्रॉपिंग होता है, हाँ. क्या इसमें ड्रेनेज का क्या रोल है और किस तरीके से हम लोग फ्रूट ड्रॉपिंग रोक सकते हैं? क्योंकि जिस तरीके से हम अभी लास्ट 2 ईयर से देख रहे हैं, जैसे ही फ्रूट ड्रॉपिंग स्टार्ट होता है तो वो ड्रॉपिंग बढ़ता ही चला जाता है और ड्रॉपिंग की वजह से फार्मर्स को काफ़ी ज़्यादा नुकसान हो रहा है. तो मैंने अभी बताया उसका हल. 3 कारण है उसके लिए. एक तो फाइटोप्थोरा फंगस जो है वो फ्रूट पे आ जाता. ओके. दूसरा है जो एब्सिसिक लेयर यानी फिजियोलॉजिकल ड्रॉप जो बोलते हैं
जो उसका जो डेट रहता उसके बीच में एब्सेसिक लेयर फॉर्म होता, और तीसरा कारण है कोलोडोट्रिकम बुर्सी, है ना। ओके। अभी अभी हमको जो इस साल कुछ कुछ पॉकेट में ग्रीनिंग का भी प्रॉब्लम हमको दिखाई दिया, है ना। तो इसका सबका जड़ है जहाँ जब जब ह्यूमिडिटी सबसे ज़्यादा बढ़ी, कंटिन्यूअस जिस एरिया में ज़्यादा रेन रहा और उसमें ड्रेनेज की व्यवस्था अगर सही नहीं रही, ऊपर से अपने को पानी दिखता नहीं लेकिन अंदर ग्राउंड में तो पानी है। दूसरा अपना यहाँ तक पानी चलता है, यहाँ तक नहीं चलता, है ना जी। तो यहाँ तक पानी अगर गया तो आपको फ्रूट ड्रॉप हो गया ऐसा समझ जा। तो इसलिए यहाँ तक पानी नहीं जाएगा, इसकी व्यवस्था करना अपना काम है। इसलिए अपना ड्रेनेज ज़्यादा से ज़्यादा, इसकी जो रूट सिस्टम आप देखेंगे तो 30 सेंटीमीटर के नीचे रूट सिस्टम है, ओके। है ना, जिसका जो फीडिंग Hairy रूट roots, सिस्टम है, yeah. एरी रूट सिस्टम, Yes. वो 30 सेंटीमीटर के अंदर है। तो अपना पहला फर्ज बनता है कि 30 सेंटीमीटर तक उसमें पानी जमा हो नहीं रहेगा, इतना अगर आपने देखा, और वो 30 सेंटीमीटर में ऑलवेज आप वापसा कंडीशन में आप कैसा रखते हो, ये अगर आप देखते हो तो आपका ये फ्रूट ड्रॉप का प्रॉब्लम ये हल हो सकता है। ओके। लेकिन वही नहीं हो रहा, और कंटिन्यूस अगर बारिश होती रही, पानी सैचुरेशन पे जाता, और अगर वो उसका सैचुरेशन हो गया, रेस्पिरेशन अगर बंद हो गया, तो फिर ये साइड इफेक्ट आपको दिखते हैं। एक चीज़ और सर, आपने लीफ एनालिसिस के बारे में बताया था अभी। हाँ, लीफ एनालिसिस के बारे में इसलिए बताया कि हम जितने भी बगीचे जाते हैं, वरुड़, मोरसी, काटोल, नरखेड़, इवन कड़मेश्वर, हर फार्मर का अलग अलग फार्मूला है। एक जैसा किसी का फार्मूला नहीं है। कोई बोलता कोई ऑर्गेनिक करता हूँ, कोई बोलता यूरिया डालने से बहुत बेकार है, यूरिया नहीं डालने का। तो अलग अलग कॉन्सेप्ट है। तो इसलिए बैलेंस न्यूट्रिशन होना ये बहुत ज़रूरी बात है। और बैलेंस न्यूट्रिएंट होने के लिए हमने जो बताया कि NPK कितना होना चाहिए, माइक्रो न्यूट्रिएंट कितना होना है, वो भी बताया। और ये होने के लिए अगर सही मायने में और अपनी पहली जो सिस्टम थी कि नाइट्रोजन 2 बार देते थे, है ना, सुपर फास्फेट 1 बार देते थे, म्यूरेट पोटाश 1 बार देते थे, और कभी लगा तो माइक्रो न्यूट्रिएंट देते थे, नहीं तो वो भी नहीं देते, है ना। लेकिन ये 9 महीने का फल है, फ्लावरिंग से लेके हार्वेस्टिंग तक 9 महीने का फल है। और अभी ड्रिप इरिगेशन लोगों के पास है। ड्रिप इरिगेशन जिसके पास है वो फार्मर्स ने अगर उसको स्प्लिट करके दिया, अपन खाना खाते तो रोज़ खाते, 2 बार तो खाते ही है अपन, 2 दिन का या 4 दिन का 1 बार खाते का नहीं खाते, लेकिन अपने क्रॉप को वो देते हैं। तो इसलिए उसके कम से कम हर महीने का यानी 15 दिन का इंटरवल करके अगर आप देते हैं, 15 दिन का यानी मिनिमम 15 दिन का अगर इंटरवल करके देते हैं, उसको उतना स्प्लिट कर दो, और वो ड्रिप के माध्यम से अगर दिए तो उसको वो स्टेज में, डिफरेंट स्टेज में उसका खाद मिलेगा। उसके आगे गया तो मैंने जो ये चार्ट बताया कि उसके फ्रूट सेटिंग में कितना होना, उसको पहले फ्रूट ग्रोथ में कितना खाद देना चाहिए, सेकंड ग्रोथ में कितना देना चाहिए, हार्वेस्टिंग के पहले कितना देना चाहिए, इसका अगर सही मायने में उसका इस्तेमाल करते हैं तो आपके बाकी के मेन, अगर आपको कोई भी डिसीज होता है, अपन अभी कोरोना पीरियड में देखे, जिसकी इम्यूनिटी अगर स्ट्रांग है तो वो कोरोना भगाता है जल्दी। तो इसलिए इम्यूनिटी अगर अच्छा स्ट्रांग रखना है तो आपको एक खाद भी देना है। न्यूट्रिशन अगर देते हैं, उसकी तबीयत अगर ठीक रखते हो, तो बाकी के आने वाले जो प्रॉब्लम है वो कम हो सकते हैं। इसके बाद भी समय कम है, मेरा नंबर नोट कर लीजिए लगे तो, डॉक्टर DM पंचभाई, 99 700 70 923, ठीक है, 99 700 70 923। थँक्यू. धन्यवाद सर, तुमच्या या मुलाच्या मार्गदर्शनाने मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांतर्फे मी आशुतोष मुरकुटे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सरांचं सन्मान करावा. तो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन चालू करावं. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर नरेश मेश्राम, मी कीट वैज्ञानिक आहे. CCRI नागपूर, सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर येथे. मी तुम्हाला संत्र्यावर येणाऱ्या किडींविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. आणि प्रामुख्याने संत्र्यामध्ये आपल्याला इन जनरल जर आपण बघितलं तर आपल्याला 250च्या वर किडे मिळतात संत्र्यामध्ये, इन्सेक्टचा प्रादुर्भाव असतो. पण
त्याच्यापैकी काहीच किडे असे असतात जे आपल्याला सिट्रस फ्रूटला डॅमेज करतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितले तर आपण रस शोषणारे किडे, नंतर पाने खाणारे किडे आणि फळांना डॅमेज करणारे किडे असे अलग अलग आपण वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे रस शोषणारे किडे आहेत त्याच्यामध्ये काळी माशी, नंतर पांढरी माशी, सिट्रस सिला, नंतर मावा, फुलकळे आणि मिलीबग्स यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. तर आपण वन बाय वन जाऊ. मी तुम्हाला जे आता मेजर इन्सेक्ट्स आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला फील्डमध्ये मिळणार त्यांच्याविषयी माहिती देतो. काळी माशी ज्याच्यामुळे आपण कोळशी होते म्हणतो, तो काळी माशी आहे. आणि काळी माशीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ज्यावेळेस नवती असते त्यावेळेस पानाच्या खालच्या बाजूला तुम्हाला काळी परत दिसते आणि त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ खुंटते आणि त्याचा जर प्रमाण जास्त झाला तर त्याचा इफेक्ट आपल्याला फळांवर सुद्धा दिसून येतो. आणि यांचं पॉप्युलेशन ज्यावेळेस जास्त होते त्यावेळेसच आपल्याला त्याचं इन्फेस्टेशन कळतं. आणि जेव्हा कमी असतो त्यामुळं जेव्हा नवती असते किंवा न्यू फ्लश म्हणतो आपण, त्यावेळेस तुम्हाला पानांकडे प्रामुख्याने जेव्हा तुम्ही फील्डमध्ये असाल त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आणि पानाच्या खालच्या बाजूला तुम्हाला छोटे छोटे इन्सेक्ट फिरताना दिसतील किंवा चिपकून दिसतील तर त्यावेळेस आपल्याला कंट्रोल मेजर किंवा मॅनेजमेंट वापरणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थापनासाठी आपण नीम ऑइलचा वापर करू शकतो. नीम ऑइल फवारल्याने त्यांचं पॉप्युलेशन बऱ्या प्रमाणात आपण मॅनेज करू शकतो. आणि दुसरं आहे नेक्स्ट आपण इन्सेक्टिसाईडचा स्प्रे करू शकतो. आंबियामध्ये आपण एप्रिलच्या महिन्यात जर स्प्रे केलं तर त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. दुसरा, मृगामध्ये जुलै महिन्याच्या दुसऱ्या 15 जर आपण स्प्रेइंग केली तर आपण ब्लॅक फ्लायचा किंवा काळी माशीचा प्रादुर्भाव बऱ्या प्रमाणात कमी करू शकतो. आणि जर हस्तबहारामध्ये डिसेंबरच्या पहिल्या 15 आपण जर स्प्रेइंग केली तर आपण त्याचं मॅनेजमेंट प्रॉपर करू शकतो. स्प्रेइंगसाठी आपण इन्सेक्टिसाईड इमिडाक्लोरोपिड वापरू शकतो 0.5 ml प्रति लिटर. आणि दुसरा आहे डायमिथॉएट वापरू शकतो. नेक्स्ट आहे सिट्रस सिला. जर तुम्ही फील्डमध्ये गेला तर सिट्रस सिलाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसेल. आणि त्याला ओळखायचं असेल तर 45च्या अँगलमध्ये तो इन्सेक्ट बसतो तर आपण आरामात त्याची ओळख करू शकतो की हा सिट्रस सिला आहे. आणि सिट्रस सिला हा एक वेक्टर आहे ज्याच्यामुळे सिट्रस ग्रीनिंग नावाचा डिसीज असतो तो हा इन्सेक्ट ट्रान्समिट करतो. तर याचं मॅनेजमेंट आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि याचा जो ॲक्टिव्ह पिरियड असतो तो मोस्टली आंबियामध्ये जेव्हा मृगामध्ये जेव्हा ड्राय स्पेल येतो त्यावेळेस याचा पिरियड खूप ॲक्टिव्ह असतो. आणि याच्या मॅनेजमेंटसाठी आपण जे अफेक्टेड शूट किंवा लीव्ज आहेत त्यांना आपण प्रून करावं. नंतर एक्सेसिव्ह फर्टिलायझेशन देणं अवॉइड करावं. आणि त्याचे जे अल्टरनेट होस्ट आहेत जर फील्डमध्ये किंवा आपल्या ऑर्चर्डमध्ये जर करेल लिफ्ट वगैरे असतील हे त्याचं अल्टरनेटिव्ह होस्ट म्हणून काम करतात तर त्यांना नष्ट करणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी इन्सेक्टिसाईडचा जो स्प्रे आहे पर्टिक्युलरली जेव्हा आंबिया बहारामध्ये आपण याला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपण स्प्रे करू शकतो. नंतर मृगबहारामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि जे इन्सेक्टिसाईड आपल्याला स्प्रे करायचे आहे ते इमिडाक्लोरोपिड आहे आणि थायोमिथॅक्झान आहे. इमिडाक्लोरोपिडचा जो डोस आहे तो 0.5 ml प्रति लिटर आणि जो थायोमिथॅक्झान आहे जो 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याचा फवारणी करू शकता. तिसरा इम्पॉर्टंट आहे थ्रिप्स, सिट्रस थ्रिप्स 0.3 आणि तिसरा आहे ॲक्च्युली माझं पॉवर पॉईंट मी इथं अपलोड नाही होऊन राहिलं त्याच्यामुळं तुम्हाला ते ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट नाही येत आहे. कारण की कसं असतं इन्सेक्ट्समध्ये पर्टिक्युलरली जोपर्यंत तुम्ही त्यांना बघणार नाही तर ते तुम्हाला म्हणजे पण मी समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि मोस्टली तुम्ही फार्मर्स आहात तुम्ही फील्डमध्ये ते बघितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला कठीण होणार नाही ते. थ्रिप्सला आपण फुलकिडे म्हणतो. थ्रिप्स पण एक मायन्यूट इन्सेक्ट खूप मायन्यूट असतो. जसं तुम्ही आजकाल ऐकत असाल चिलीमध्ये खूप जास्त प्रादुर्भाव सुरू आहे चिली थ्रिप्सचा जो बाहेरून आलेला आहे आणि एक्झॅक्टली त्याचा खूप जास्त प्रादुर्भाव आहे.
तर आपल्याला सिट्रसमध्ये पण थ्रिप्सचा दिसतो आणि याचा मेन सिम्टम्स आहे जेव्हा तुम्ही सिट्रसच्या फ्रूटवर तुम्हाला व्हाईट कलरची रिंग दिसेल, व्हाईट कलरची अशी रिंग दिसेल, तर तो इन्फेस्टेशन असतो सिट्रस थ्रिप्सचा असतो. आणि त्याच्या मॅनेजमेंटसाठी आपण पेट्रोलियम ऑइल स्प्रे करू शकतो. पेट्रोलियम ऑइल जर स्प्रे केलं तर आपण त्याचं मॅनेजमेंट आरामात करू शकतो. आणि तिसरं इम्पॉर्टंट आहे सिट्रस माईट. सिट्रस माईट ॲक्च्युली काय होतं, सिट्रस माईटचं इन्फेस्टेशन आपल्या सगळ्यांना केव्हा दिसतो, ज्यावेळेस आपले फ्रूट्स डॅमेज होतात. पण त्याचं इन्फेस्टेशन जेव्हा नवती असते त्याच वेळेस सिट्रस माईटचं इन्फेस्टेशन चालू होतं. आणि आपल्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ सिट्रस माईट आहेत. लाल माईट आहे, ग्रीन माईट आहे, आणि प्रत्येकाचे जो सिम्टम्स आहेत ते डिफरंट आहेत. मोस्ट ऑफ द फार्मर जेव्हा येतात ते लाल्या म्हणतो पर्टिक्युलरली आपल्या एरियामध्ये, याला लाल्या झालेला फळ घेऊन येतात. आणि ही जे वेळ असते त्यावेळेस हार्वेस्टिंगची वेळ असते, तर आपण त्यावेळेस त्यांना मॅनेज करणं खूप कठीण होऊन जाते, कारण की पॉप्युलेशन ट्रेमेंडस वाढून जाते. तर याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला जेव्हा नवती असते त्याच वेळेस आपण जर स्प्रे केला किंवा ते आपण जर भिंगानं जरी बघितलं तर आपल्याला माईट्स दिसतात तिथं. आणि याचा इन्फेस्टेशन इतका जास्त होतो की जे फ्रूटची जी इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे ती कमी होऊन जाते, कारण की फ्रूट लाल असतो किंवा फ्रूट्सवर पांढऱ्या कलरचे ठिपके असतात, तर त्याला मार्केटमध्ये प्राईस फेच होत नाही, बरोबर. तर त्याच्यामुळं याच्या मॅनेजमेंटसाठी आपण डायकोफालचा यूज करू शकतो किंवा स्पायरोमेसिफेनचा यूज करू शकतो, आणि त्याच्यामुळं याचा आपण कंट्रोल करू शकतो. पण टायमिंग ऑफ स्प्रेइंग ही खूप गरजेचं आहे. उशिरा जर केलं तर याचं पॉप्युलेशन खूप जास्त वाढतं. तिसरं इम्पॉर्टंट आहे फ्रूट फ्लाय, जे पर्टिक्युलरली आपल्या फ्रूटला डॅमेज करतं. तर फ्रूट फ्लायसाठी युजली आपण फ्रूट फ्लाय ट्रॅपचा वापर करतो. त्याच्यामध्ये मिथाइल युजेनॉल हा केमिकल घटक असतो जो अट्रॅक्ट करतो, आणि अट्रॅक्ट केल्यावर आपण त्यांना किल करू शकतो. तर हे इम्पॉर्टंट फ्रूट्स इन्सेक्ट्स आहे जे सध्याच्या परिस्थितीमध्ये आता फील्डमध्ये आहेत. थँक्यू व्हेरी मच. कुणाला जर काही विचारायचं असेल तर हां, माझा नंबर आहे 8826 198 764. डॉक्टर नरेश मेश्राम, CCRI नागपूरला आहे सर, नागपूरला आहे. तुमच्या या मोलाच्या मार्गदर्शनाने मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर मी तिरुज्ञानवेल सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावं. नमस्कार, मैं डॉक्टर तिरु, साइंटिस्ट सेंट्रल सिट्रस रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर. मैं अभी वो केला के बाद में कुछ पॉइंट आपका पास बता देंगे. पहले केले के बाद वैरायटी में बता देंगे. नागपुर में अब मार्केट में चलो एक ही वैरायटी मिल जाएगा, G9 बोलता है, वो ग्रैंड 9 है. उसका साथ बहुत सारा वैरायटीज़ है हमारा देश में. नियरली मोर देन 50 वैरायटी कमर्शियल वैरायटीज़ अवेलेबल है. एक इम्पॉर्टेंट वैरायटी साउथ में चलो मैक्सिमम प्राइस वो नई पोन एक वैरायटी था उनका मिलता है. आप जो भी मार्केट में चलो वो छोटा केला इधर मिलता है ना, वो डजन 100 रुपये का आता है इधर. वो केला इम्पॉर्टेंट वैरायटी है. वो हमारा वो महाराष्ट्र कंडीशन में आ सकता है. अभी सम फार्मर्स फ्रॉम जलगांव वो भी शुरू किया था वो कल्टीवेशन के नई पोन वैरायटी. दूसरा वैरायटी रस्ताली है. रस्ताली भी हाईली प्राइस्ड वैरायटी है. उनका मार्केट बहुत अच्छा है, अभी कोई नहीं ट्राई किया था. तीसरा वैरायटी नेंद्रन है. नेंद्रन में हमारा वो सॉइल कंडीशन में आ सकता है. सब इधर केरला का कोई आदमी है, वो लोग वो नेंद्रन वैरायटी बहुत खाएंगे. ये वैरायटी के बारे में. सेकेंड थिंग प्लांटिंग मटेरियल है. अभी वो टिश्यूकल्चर चल रहा है, मेनी वैरायटीज़ का टिश्यूकल्चर प्रोटोकॉल अवेलेबिलिटी नहीं है. सो नेंद्रन नई पोन दोनों वैरायटी अभी टिश्यूकल्चर प्रोटोकॉल मेनी कंपनीज डेवलप किया था. थोड़ा कास्टली है. एक टिश्यूकल्चर प्लांट 22 रुपीज़ आता है, बट यू कैन गेट क्वालिटी प्रोडक्शन है. सेकेंड थिंग फर्टिलाइजर है. इम्पॉर्टेंट पॉइंट, केला का बहुत फर्टिलाइजर खाता है. फर्टिलाइजर लविंग क्रॉप, न्यूट्रिएंट लविंग क्रॉप है. उनका मिनिमम डिपेंड ऑन सॉइल कंडीशन में 250 ग्राम टू 500 ग्राम यूरिया चाहिए. 200-250 ग्राम सुपर फॉस्फेट चाहिए. 600 ग्राम टू 800 ग्राम पोटाश चाहिए, डिपेंडिंग ऑन सॉइल. जो भी जलगन साइड है उनका वो कम आता है. वो सॉइल कंडीशन बहुत फर्टाइल सॉइल है, बट नागपुर कंडीशन और रायपुर कंडीशन का थोड़ा ज़्यादा फर्टिलाइजर चाहिए. थर्ड थिंग प्लांटिंग डेंसिटी है 6 फीट बाई 6 फीट. वो 3 वैरायटी में आ सकता है. देन बंच मैनेजमेंट.
बंच कवरिंग नया टेक्नोलॉजी है। 17 GSM में 2 कलर बंच प्लास्टिक शीट आ रही है, एक ब्लू कलर था एक वाइट कलर था। ब्लू कलर अच्छा रिजल्ट आएंगे। जो भी टेम्परेचर ज़्यादा है, महाराष्ट्र रायपुर वगैरह टेम्परेचर बहुत समर में 47-48 में जा सकता है, वो कंडीशन में 17 GSM आप यूज़ करेंगे, फिर वो स्टिक होता है फ्रूट्स में, वो फ्रूट्स का डैमेज करेंगे। इधर थोड़ा सा GSM थोड़ा ज़्यादा जाना है, 30 GSM 40 GSM का यूज़ करना है। देन बंच कवर आपका वो नॉर्मली में महाराष्ट्र में देखेंगे, पहले मैं NRC बनाना में कम किया था, मैं तमिलनाडु से आएंगे, उधर हम लोग का पुल आता है ना, वो पुल कट करेंगे, लास्ट हैंड आने के बाद वो पुल कट करेंगे। आप इधर बहुत सारा मैंने वो जलगान से देखा था, इधर पुल कट नहीं करेंगे। सो एक्चुअली आप क्या होता है, आप पुल वो खाना खाएंगे जाएंगे, फिर आपका वो वेट नहीं आता है। हमारा तमिलनाडु केरला आंध्र में चलो ग्रैंड 9 का मिनिमम 45 kg पर बंच आता है, इधर मैक्सिमम 30 kg आता है। एक रीज़न था। दूसरा रीज़न इधर वो विंटर में टेम्परेचर लो हो रहा है, एक्चुअली केला का 10 डिग्री का टेम्परेचर नीचे आता है, वो प्लांट स्ट्रेस में जाएगा, इसलिए आपका यील्ड कम हो रहा है। आप क्या करना है, विंटर में इरिगेशन थोड़ा फ्रीक्वेंटली देना है, फिर वो पुल कट करना है। पुल कट करने के बाद आप पोटाशियम SOP पोटाशियम सल्फेट है ना, वो 1.5% 150 ग्राम पोटाशियम सल्फेट 100 लीटर पानी का मिक्स करके बंच में स्प्रे करना है। वो लास्ट हैंड आना है, उसी टाइम एक स्प्रे करना है, उसका साथ 1 महीने के बाद आप दूसरा स्प्रे करना है। 2 स्प्रे 1.5% to 2% आप करना है। फिर उसका साथ में मिनिमम 3 किलो इंक्रीज होता है पर बंच का। देन डिसीज में इम्पॉर्टेंट डिसीज है विल्ट। अभी पहले हमारा पास रेस 2 विल्ट था, इतना डैमेज नहीं कर दिया। सब कोई नर्सरी मैन से वो साउथ एशिया से प्लांटिंग मटेरियल इंट्रोड्यूस किया था, उसका साथ रेस 4 ट्रॉपिकल विल्ट फ्यूसेरी मिल्ट ट्रॉपिकल रेस 4 हमारा देश में आ चुका है ऑलरेडी। इतना बहुत परेशान कर रहा है। आप वेस्ट बंगाल बिहार पर्टिकुलरली कटिहार पूर्णिया डिस्ट्रिक्ट चलो 100% वो प्लांटेशन ख़त्म हो गया, वो नया जगह पे शिफ्ट कर रही है, वो विल्ट भी शिफ्ट हो रहा है। सो अभी तक महाराष्ट्र में विल्ट नहीं है। क्या जो भी प्लांटिंग मटेरियल हम लोग परचेस करना है, वो टिश्यूकल्चर प्लांट परचेस करना है, बिकॉज वो डिसीज़ फ्री है। वो मिट्टी में वो लोग कोकोपीट यूज़ कर रहे हैं, पहले मिट्टी यूज़ करते हैं, अभी वो लोग शिफ्ट किया था कोकोपीट 100% वो डिसीज़ फ्री है, प्लांटिंग मटेरियल बीमार फ्री है। सो वी कैन अवॉइड द स्प्रेड ऑफ वो डिसीज़ है। सेकेंड थिंग 100% बनाना टिश्यू कल्चर नहीं है, 95% ऑफ देश में बनाना में एरिया है वो शक्कर से खेती कर रहे हैं। वेनएवर वो सेलेक्ट प्लांटिंग मटेरियल मदर प्लांट सेलेक्ट करता है, वो डिसीज फ्री ऑर्चर्ड में सेलेक्ट करना है। जो भी बीमार विल्ट सिम्टम हो रहा है वो खेती में हम लोग प्लांटिंग मटेरियल सेलेक्ट नहीं करना है। ये आपका एक बार वो फिशरी मिल्ट पहुंच गया आपका खेती में, एराडिकेशन के बहुत मुश्किल है। आप इवन 20 साल का कम नहीं करता है, नेक्स्ट 21 ईयर में आप कम शुरू किया फिर भी वो विल्ट आता है, उसका बहुत डेंजरस सिम्टम है। उनका कंट्रोल का सिम्टम है वो स्टेम में स्प्लिट होता है, फर्स्ट सिम्टम है। सेकंड सिम्टम वो लीफ वगैरह येलो होने के बाद वो नीचे आएंगे, वो देन कट करने के बाद देखेंगे वो स्टेम पोर्शन में ब्लैक कलर रॉटनिंग आता है। ये 3 टिपिकल सिम्टम ऑफ विल्ट है। आप फिर थर्ड प्लांटिंग का टाइम 3rd मंथ 5th मंथ 7th मंथ में सूडोमोनास ट्राइकोडर्मा 20 ग्राम पर प्लांट अप्लाई करना है। फिर जो भी सिम्टम आता है तुरंत आपका कार्बन डाइऑक्साइड 0.1% ड्रेंचिंग करना है। ये इंपॉर्टेंट कंट्रोल मेजर है। थैंक यू। कुछ क्वेश्चन है आप पूछ सकते हैं। हाँ, मेरा नंबर है 9402 डॉक्टर तिरु CCRI नागपुर 9402 830071। धन्यवाद सर. मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर मी आशुतोष मुरकुटे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. मंचावरील माझे वरिष्ठ सहयोगी डॉक्टर पंचभाई, डॉक्टर हुच्चे, डॉक्टर दिनेश कुमार, डॉक्टर थिरू आणि उपस्थित शेतकरी बंधूंनो, आपण परत संत्र्याकडे वळतो आहे केळानंतर. मी
आता जो विषय घेणार आहे हा नर्सरी संबंधित घेणार आहे. संत्र्याची जी नर्सरी आहे ती साधारणपणे किती महत्त्वाची आहे आणि त्याचा जर एका शब्दात जर इम्पॉर्टन्स सांगायचं राहिलं तर जवळपास 2 करोड सीडलिंग्स आणि बडलिंग्स, जास्त करून बडलिंग्स म्हणजे ज्याच्यात आपण डोळा बांधलेल्या अशा कलमा या विदर्भातून पूर्ण भारतामध्ये विकल्या जातात. तर त्याच्यामुळे हे किती मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यात किती मोठा पैसा गुंतलेला आहे याची तुम्हाला थोडक्यात कल्पना येईल. ती का बरं आणि त्याचे उपाय कसे. वेळेचा अभाव असल्यामुळे 5-10 मिनटात मी जितकं कव्हर करता येईल तेवढा प्रयत्न करतो. तर साधारणपणे निंबूवर्गीय फळ प्रकारामध्ये कागदी लिंबू, आसाम लेमन, संत्रा, मोसंबी, पमेलो, ग्रेपफ्रूट असे वेगवेगळे कमर्शियल फळ आहे. त्या व्यतिरिक्त अजून बरेच आहे, पण त्यापैकी संत्रा, मोसंबी आणि पमेलो, चकोत्रा आणि ग्रेपफ्रूट हे बडिंगनी केले जातात. आसाम लेमन कटिंग किंवा लेअरिंगनी करतात आणि आपलं कागदी लिंबू हे बियाणेच प्रोपोगेशन होते ॲज अ कमर्शियल. तर याची जी पूर्ण सायकल आहे ही साधारणपणे 20 ते 22 महिन्याची आहे. जर आपण बडिंग केलं तर लिंबा जर डायरेक्ट सोईंग केलं तर ते साधारणपणे वर्ष लागतं. आपण फक्त लिंबू, मोसंबी आणि संत्रा यांचं बडिंग कसं करतात त्याच्यावर आपण बघूया. त्याच्यात 5 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे मूलवृंत, म्हणजे त्याचा जो आपण खुंट वापरतो, रंगपूर लाईम किंवा रफ लेमन, आता आपण एक एलिमो पण सांगतो. त्याच्यानंतर ज्या झाडावरून आपल्याला डोळा घ्यायचा आहे, चांगल्या प्रतीचा झाड असतं त्याला निवडून त्याचं इंडेक्सिंग करून ठेवतो आणि त्याच्यावरून डोळा घेतो ती. त्याच्यानंतर ज्या जमिनीत आपण प्रोपोगेशन करतो ती मातीचं मिश्रण आणि नंतर बडिंग आणि त्याच्यानंतर त्याची देखभाल. तर हे करत असताना बऱ्याचशा गोष्टी येतात. तर पहिल्यांदा आपण जो रूट स्टॉक किंवा खुंट म्हणतो तो का बरं घ्यायचा. तर जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी घेत असताना जे संत्र्याचे किंवा मोसंबीचं मूळ रूप जे आहे, जे मुळं आहेत ते इतके सक्षम नाही. आता त्याच्यामुळे त्याला आधार देण्यासाठी एक तर आपण रूट स्टॉकचा वापर करतो. दुसरा, संत्र जर झाड डायरेक्ट बियांपासून लावलं तर ते फळं धारणा व्हायला कमीत कमी 10 ते 12 वर्ष लागतात आणि त्याचा जो प्लॅटू येतो तो साधारण 25 ते 30 वर्षानंतर येतो. तर आपण बडिंग करून तो जो पिरियड आहे 20 वर्षाचा तो आपण 4 वर्षांवर रिड्यूस करतो. तर या 2 कारणांमुळे आपण बडिंग संत्रा आणि मोसंबीमध्ये करतो. तर हे जे आहे आपलं जंभेरी म्हणजे रफ लेमन इंग्रजी म्हणतात, कारण त्याचा सरफेस थोडासा खुरदडा असतो. हे सर्वसाधारण पूर्ण भारतात ॲक्सेप्ट झालेला रूट स्टॉक आहे. त्यानंतर रंगपूर लाईम, लाईमचा प्रकार आहे, लिंबूवर्गीय फळांचाच एक प्रकार आहे. रंगपूर नावाचं एक गाव होतं बांगलादेशात, तिथे पहिल्यांदा हे आढळलं, त्याच्यावरून त्याचं नाव रंगपूर लाईम पडलं. त्याच्यानंतर एक गलगल हा प्रकार आहे, सिट्रस मॅक्रोफिला हा अमेरिकेतून आणलेला एक रूट स्टॉक आहे आणि आपल्या CCRIमध्ये बरेच वर्ष केल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्याला रेकमेंड केलं की हा पण आपण वापरू शकतो. आणि डिंक्या रोगाला याला थोडासा रेझिस्टन्स जास्त आहे, टॉलरन्स म्हणता येईल, रेझिस्टन्स म्हणण्यापेक्षा किंचित जास्त आहे, पूर्णपणे त्याला प्रतिरोधक नाही. एक गलगल नावाचं एक रूप येतं, बऱ्याचशा याच्यात बिया असतात, पण याचं जे लाईफ आहे, या झाडाचंच आयुष्य हे 10 ते 12 वर्षाचं आयुष्य. त्याच्यामुळे याच्यावर जर बडिंग केलं तर आपल्या संत्र्याच्या कलम्याचं आयुष्यसुद्धा कमी होतं, म्हणून याच्यावर करू नाही. पण बरेचदा काय होतं, मिश्रणात ते येतात आणि आजकाल एक साधारण टर्मिनॉलॉजी झाली आहे की कुठलंही झाड लवकर मेलं तर गलगलच्या रूटस्टॉकवर होतं. असाही अन्याय त्याच्यावर करू नये, किंवा जोपर्यंत शास्त्रोक्त खात्री पटत नाही की गलगल आहे तोपर्यंत त्याला नावही ठेवू नये, पण किंबहुना हे रूटस्टॉक म्हणून वापरू पण नाही. आता सर्वसाधारण रोपवाटिका अशी जमिनीत तयार केली जाते. याच्यामुळे काय होतं की हे जमिनीत जर आपण रोपं लावले तर या जमिनीतल्या एका जर टोकावर जर कुठला डिंक्या किंवा आणखीन कुठला बुरशीजन्य रोग आला तर पूर्ण तो नर्सरीत पसरेल आणि ही पूर्ण पसरलेली नर्सरी भारतात जिथे जिथे झाडं जातील, जी माती जाईल त्या मुळांसोबत, तिथून सगळीकडे पसरला जाईल. तर म्हणून आपण एक कंटेनराइज्ड एक नर्सरी हे पाहिजे, नवीन एक पद्धत, याला रेस बेडवर केलं, त्याच्यामुळे रोपांची क्वालिटी तर चांगली झाली, पण परत प्रॉब्लेम तोच आहे की पूर्ण नर्सरी ही शेतामध्ये असल्यामुळे शेतामध्ये असलेले जे मातीतले जे रोग आहे ते मातीतले रोग त्याच्या मुळांसोबत पूर्ण जिथे ते रोप जात तिथे पसरतं. तर म्हणून आपण याला सांगतो की निर्जंतुकीकरण केलेली रोगमुक्त रोपवाटिकेतून तुम्ही रोपं घ्या. त्याच्यासाठी काय करायचं, तर साधारण मातीचं जे मिश्रण आहे, आपल्याकडे ऊन भरपूर आहे, तर असं मातीचं मिश्रण एखाद्या सिमेंटच्या फ्लोअरवर पसरायचं, त्याच्यावर पाणी टाकून मग असं पॉलिथिन आथरून द्यायचं पांढऱ्या रंगाचं, 100 मायक्रॉन त्याची थिकनेस असते. हे केल्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्याकडे मेमध्ये साधारण 45-46 टेम्परेचर जेव्हा बाहेर असतं तेव्हा आतमध्ये आपण पाणी मारून हे पॉलिथिन अंथरलं आहे, तर त्याच्यामुळे 60 डिग्रीपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे जितकं बुरशी आहे किंवा बाकीचे रोगजन्य आहेत हे सगळे आतमध्ये मरून जातात आणि ती जी हे मातीचं मिश्रण आहे ते रोग रहित होतं. आणि मग ती माती आपण जिथे टेम्परेचर जात नाही तेवढं तिथे आपण वाफसुद्धा वापरू शकतो, पाण्याची वाफ, असे यंत्र असतात, ते पाण्याची वाफ आतमध्ये मातीमध्ये टाकायची, किंवा काही केमिकल असतात डॅझोमेटसारखे, ते पण वापरू शकतो. तर ही प्रायमरी नर्सरी आपण म्हणतो की जे रोग
असे निर्जंतुकी केल्यानं जे मातीचं मिश्रण आहे त्या ट्रेमध्ये भरायचं असं आणि याच्यामध्ये झाडं लावायचे. पहा जमिनीपासून साधारणपणे 1 फूट उंच ठेवलेलं आहे, तर जमिनीतला कुठलाही रोग त्याच्यात चढू नये. आणि काय झालं आहे की एका समजा ट्रेमध्ये चुकून जर एखादा कमी निर्जंतुकी झालं असेल किंवा आणखीन काही रोग राहिले असेल तर एक ट्रे आपल्याला सरळ वेगळा काढता येतो, पूर्ण नर्सरीवर त्याचा फरक पडणार नाही. आणि अशा याच्यामध्ये आपण बिया पेरतो एक साधारण 1 सेंटीमीटर खाली अशा, आणि हे 5-6 महिन्यांनी म्हणजे हे आता हे जे दिसतं आहे हे 21 दिवसांनी ते 21 ते 25 दिवसात त्याचं रोपं यायला सुरुवात होतात आणि 5 ते 6 महिने ह्या प्राथमिक नर्सरीत ते राहतात. मग ते जे निर्जंतुकीकरण केलेलं जे मातीचं मिश्रण आहे ते परत पुडक्यात भरायचं आणि हे असे जे आपले ट्रेमध्ये जे आलेले जे प्राथमिकचे जे रोपं आहेत हे पाहायचे. पहा खालच्या चित्रामध्ये तुम्हाला तिथे मुळांचे तिथे एक नॉट दिसेल किंवा असं बेंड झालेलं दिसेल, तसे बेंड झालेले सगळे रोपं काढून टाकायचे आणि वरचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ रोप दिसेल की वरची वाढ आणि खालची वाढ, मुळांची आणि खोडाची वाढ सरळ असेल. हे फक्त असे रोपं घेऊन ते दुसऱ्या आपल्या द्वितीयक नर्सरीत सेकंडरी नर्सरीमध्ये ट्रान्सफर करायचे आणि साधारण 5-6 महिने परत तिथे राहतात ते. त्याला खतांची योग्य मात्रा द्यायची, त्याला किड्यांपासून रोगमुक्त करायचं आणि साधारणपणे जे कीटरहित असे जे स्क्रीन हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये ती सगळी प्रक्रिया करायची. त्याच्यानंतर मातृवृक्ष जे चयन केलेले आपण जे पाहून ठेवलेले वर्षानुवर्ष त्याचा परफॉर्मन्स चांगला असे, त्याचे रोग कमी आलेला आहे, सगळ्या झाडांवर पूर्ण झाडावर फळधारणा होते, एकसारखे फळं येत आहे, असे सर्वसाधारण जे झाडं आहे ते मेंटेन करून त्याला आम्ही काय करतो की STG टिश्यू कल्चरच्या माध्यमातून त्याचं रोग पूर्णपणे त्याच्यातले व्हायरस काढून त्याला स्क्रीन हाऊसमध्ये वाढवतो. आणि याच्यापासून आपण फक्त ही इंडेक्सिंगची प्रक्रिया आहे दाखवलेली आहे की कशी फक्त पाहतात ते. आणि असं स्क्रीन हाऊसमध्ये हे मातृवृक्ष वाढवायचे आणि मातृवृक्षांपासूनच मग डोळे घेऊन त्यांचं आपण बडिंग करतो. हे बडिंगचे प्रकार आहेत साधारणपणे. तर अशी ही बडिंग केलेली जी पद्धत आहे साधारणपणे 20 ते सर्वसाधारण लोक बडिंग करतात हे स्क्रीन हाऊसमध्येच, पूर्ण ऑपरेशन स्क्रीन हाऊसमध्ये. जोपर्यंत कलम आपली शेतात जात नाही तोपर्यंतही, जसं आपल्याकडे नवीन एखादं बाळ जन्माला आलं की आपण जितके व्हॅक्सिनेशन करतो किंवा जितकं जास्तीत जास्त हायजेनिक कंडिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, संत्र्याचं झाड हे सर्वसाधारण तसंच आहे. 20 ते 22 वर्षाचा कालावधी याला कमीत कमी शेतामध्ये अपेक्षित आहे. आम्ही तर म्हणतो चांगली जर रखरखाव केली तर 30-35 वर्षापर्यंत राहू शकतं आणि राहायला पाहिजे. त्याच्यासाठी हे मुळात जे नर्सरी मॅनेजमेंट आहे हे प्रॉपर असलं पाहिजे. हे जर असलं तर तुमचं रोग एकदा सक्षम झालं किंवा निर्जंतुकीकरण असल्या प्रक्रियेतून गेलेलं असलं तर जास्त आपल्याला त्याच्यात बेनिफिट मिळेल. हे पहा जातानासुद्धा नर्सरीत जातानासुद्धा समोर एक तुम्हाला खड्डा दिसेल ज्यात कॉपर सल्फेट ठेवलेला आहे की कुठलाही माणूस त्या नर्सरीत जात असताना त्याच्या बुटांसोबत किंवा चपलेसोबत मातीसोबत कुठला किटाणू आत जाऊ नये त्याचीसुद्धा काळजी घेतलेली असते. तर अशाच रोप वाटिकेतून तुम्ही पण रोपं घ्या. हा एक बिझनेस पण आहे चांगला. साधारणपणे भारतातून मी सांगितलं 2 करोड सध्या आपल्या इथून वेगवेगळ्या भागात चाललेला आहे आणि 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत किंमत आहे. प्रोडक्शन कॉस्ट जर विचार केली तर निर्जंतुकीकरण केलेली जर केली तर 80 ते 90 रुपयापर्यंत जाते कॉस्ट आणि किंमत 150 रुपयापर्यंत मिळते. तर मार्जिनही चांगली आहे, त्याच्यात संभावना पण खूप जास्त आहेत. असा हा बिझनेस पण होऊ शकतो. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांना संत्र्याच आपले रोपं घेऊन बागच तयार करायची, त्यांनी अशा रोपवाटिकेतून तयार केलेले